नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामध्ये शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनोग्राफर, चालक या पदाकरता जो परीक्षा होणार आहे त्याची परीक्षा दिनांक आहे विद्यार्थी मित्र बघा 26 एप्रिल 2026 रोजी हा पेपर होणार आहे आणि या पेपरला खूप कमी अवधी शिल्लक आहे। त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या संदर्भात प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी असणार। या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्नांचा समावेश आपण करणार आहोत। एकूण 30 प्रश्न गुणांकरता हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र। ओके, सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती बॉम्बे हायकोर्ट जी की नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बॉम्बे हायकोर्ट या खंडपीठाकरता होणार आहे त्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार। त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय प्रश्न या ठिकाणी बघा काय आपल्याला, भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि डॅश डॅश अशा दोन प्रमुख पद्धती आहेत। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऑप्शन्स आपल्याला दिले, कर्नाटकी संगीत, केरळी संगीत, काश्मीरी संगीत आणि यापैकी नाही। तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र काय असणार या प्रश्नाचं उत्तर, विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर बी केरळी संगीत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, भारतीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि केरळी संगीताच्या दोन प्रमुख पद्धती आहेत। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, भारतीय चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील डॅश डॅश काळापासून सुरू झाली। तर विद्यार्थी मित्र, भारतीय चित्रकलेची जी परंपरा आहे ही अश्मयुगातील गुहा चित्रापासून निर्माण झाली। ओके, गुहा चित्रापासून ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, मध्य प्रदेशमधील डॅश डॅश येथील अश्मयुगेतील गुहा चित्रे प्रसिद्ध आहेत। ओके, मध्य प्रदेशमधील कोणत्या ठिकाणची आहेत गुहा चित्रे ही प्रसिद्ध आहेत, धारापुरी, स्वयंभू, भीमबेटका आणि एलिफंटा। विद्यार्थी मित्र, मध्य प्रदेशमधील भीमबेटका या ठिकाणची जी गुहा चित्रे आहेत ही इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत। ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर बघा, महाराष्ट्रातील डॅश डॅश बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत। बघा बिहारमधील मधुबनी तशी महाराष्ट्रातील कोणती आहे बघा, कैलकोट्टीकळी, ग्वालियर, पाळी की वारली। तर महाराष्ट्रामधील कोणती प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्र, तर महाराष्ट्रातील या ठिकाणी बघा वारली ही चित्रकला प्रसिद्ध आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर 4 डी ड वारली या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बिहारमधील मधुबनी तसंच काय महाराष्ट्रातील वारली ही आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पंजाबमधील डॅश डॅश हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे। ओके, पंजाबमधील कोणता आहे जो स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे, सुवर्ण मंदिर, पटियाला हाऊस, सूर्य मंदिर की घारापुरी। विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पंजाबमधील काय, तर पंजाबमधील या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पंजाबमधील जे सुवर्ण मंदिर आहे हे उत्तम जे आहे स्थापत्य कलेचा नमुना आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर ए सुवर्ण मंदिर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र। ओके, पहा विद्यार्थी मित्र, जर तुम्ही जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघा, राजस्थानमधील डॅश डॅश हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे। राजस्थानमधील कोणता नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे, भांगडा, कोळी नृत्य, घुमर की गरबा। तर विद्यार्थी मित्र, राजस्थानमधील आपल्या सर्वांना माहिती आहे कोणता आहे, राजस्थानमधलं घुमर नृत्य हे प्रसिद्ध आहे। ओके, ऑप्शन नंबर क घुमर राजस्थानमधील हे खूप प्रसिद्ध आहे, हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ओके, भांगडा कुठे आहे, भांगडा कुठे आहे विद्यार्थी मित्र, तर भांगडा हे पंजाब राज्याचं आहे। ओके, कोळी नृत्य जे आहे हे आपल्या महाराष्ट्र, कोळी नृत्य जे आपल्या महाराष्ट्रात, घुमर जे आहे याचं उत्तर आहे राजस्थान, घुमर कुठला आहे राजस्थान। आणि गरबा जे आहे या विद्यार्थी मित्र, तर गरबा आहे गुजरात राज्यामध्ये प्रसिद्ध। ओके, गरबा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे, तर गरबा हे गुजरात राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, IMPS हा प्रश्न आहे, विमानाचा शोध डॅश डॅश यांनी लावला। विमानाचा शोध कोणी लावला, रॉजर बेकन, द्रविड बंधू, राईट बंधू की जेम्स हिकी। तर विद्यार्थी मित्र, विमानाचा शोध जो आहे हा कोणी लावलेला आहे, तर विमानाचा शोध हा राईट बंधू यांनी लावलेला आहे। ऑप्शन नंबर सी राईट बंधू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, विमानाचा शोध राईट बंधू यांनी लावला। यानंतर पुढील प्रश्न बघा, अणुशक्ती शोधामुळे डॅश डॅश करणे शक्य झाले। ओके, काय करणे शक्य झाले, अवकाश संशोधन, खगोल संशोधन, माहिती प्रसारण की वीज निर्मिती। तर विद्यार्थी मित्र, अणुशक्तीच्या शोधामुळे काय शक्य झालेलं आहे, तर अणुशक्तीच्या शोधामुळे वीज निर्मिती करणे शक्य झालेलं आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर ड वीज निर्मिती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, कशाचा शोध हा 20व्या शतकातील एक महान शोध आहे। ओके, कोणता शोध हा 20व्या शतकातला महान शोध आहे, विमानाचा, संगणकाचा, अणुशक्तीचा की हरित क्रांतीचा। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी संगणकाचा शोध हा 20व्या शतकातील महान शोध आहे। ऑप्शन नंबर ब संगणकाचा हे या प्रश्नाचा योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, इसवी सन रिकामी जागाच्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लावला। बघा, छपाई यंत्राचा शोध कोणत्या काळात लागला, 1400, 1450, 1600 की 1550। तर या ठिकाणी छपाई यंत्राचा शोध आहे विद्यार्थी मित्र हा
या ठिकाणी 1450 मध्ये लागला होता. ओके, इसवी सन 1450 मध्ये लागला, त्यामुळे ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 1450 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. इटालियन कवी रिकामी जागा याने डिव्हाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला. ओके, डिव्हाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ कोणी लिहिला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, डिव्हाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ कोणाचा आहे विद्यार्थी मित्र? ऑप्शन बघा या ठिकाणी रॉजर, बॅकन हॅले, डांटे आणि इरॅस्मस. ओके, तर डिव्हाइन कॉमेडी हा जो ग्रंथ आहे हा कोणाचा आहे बरं? तर हा डांटे यांचा आहे. ऑप्शन नंबर क डांटे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न असा आहे की कॉन्फोर्निस हॅले रिकामी जागा यासारख्या खगोलशास्त्राच्या शोधांमुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. ओके, बघा ऑप्शन्स काय? गॅलिलिओ, कोलंबस, फर्नांडिस मॅगेलन आणि डांटे. तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गॅलिलिओ. ओके, कॉर्निपिनस हॅले आणि गॅलिलिओ यांच्या खगोलशास्त्राच्या काय शोधामुळे काय आपल्याला ग्रहाबद्दल माहिती मिळणं हे अधिक सोपं झालेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. इतिहासातील रिकामी जागा हे शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते. ओके, इतिहासातलं कोणतं शतक आहे जे क्रांतियुग म्हणून ओळखले जाते? 16वे, 17वे, 18वे की 20वे? ते इतिहासामधील विद्यार्थी मित्र 18वे शतक हे क्रांतियुग म्हणून ओळखले जाते. ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. रिकामी जागा यांच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लागला. ओके, बघा अमेरिका खंडाचा शोध कोणी लावलेला आहे विद्यार्थी मित्र? कोलंबस, वास्को द गामा, फर्डिनांड मॅगेलन आणि अमेरिगो व्हेस्पुसी. तर अमेरिका खंडाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाच्या याच्यामुळे लागला विद्यार्थी मित्र? अमेरिका खंडाचा शोध बघा तर या ठिकाणी अमेरिगो व्हेस्पुसी ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अमेरिका खंडाचा शोध कोणाच्या सागरी मोहिमेमुळे लागला? तर अमेरिगो व्हेस्पुसी यांच्यामुळे लागलाय. आणि यांचे अमेरिगो हे जे नाव आहे या नावावरून देशाला नाव देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी त्या खंडाला नाव का देण्यात आलं आहे? तर अमेरिका हा खंड त्या ठिकाणी त्या खंडास नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. अमेरिकन वसाहतवादाचा जाहीरनामा कोणी मांडला? ओके, अमेरिकन वसाहतवादाचा जो जाहीरनामा आहे हा कोणी मांडला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. अमेरिगो व्हेस्पुसी, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र अमेरिकी वसाहतवादाचा जो जाहीरनामा आहे हा कोणी मांडलेला आहे? तर हा बघा या ठिकाणी थॉमस जेफरसन यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, मांडला कोण? थॉमस जेफरसन यांनी आणि वाचला कोण? जॉर्ज वॉशिंग्टन यांनी. ओके, त्यानंतर वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावलाय? जेम्स वॅट, जेम्स हिक्की, स्टीफन्स की आर्कराइट? ओके, तर वाफेच्या इंजिनाचा शोध विद्यार्थी मित्र हा या ठिकाणी जेम्स वॅट यांनी लावलाय. जेम्स वॅट यांनी काय वाफेच्या इंजिनाचा शोध लावलाय. त्यामुळे ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पोर्तुगीजांनी इसवी सन डॅश मध्ये ओके इसवी सन रिकामी जागामध्ये गोवा काबीज केले. पोर्तुगीजांनी गोवा कधी काबीज केलं होतं? इसवी सन 1400 मध्ये, इसवी सन 1510, इसवी सन 1580 की 1600? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पोर्तुगीजांनी गोवा जे आहे गोवा हे कधी काबीज केलं होतं? 1510 मध्ये काबीज केलं होतं. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, गोवा कधी काबीज केलं? 1510 मध्ये. वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट यांनी लावलाय. अमेरिकनचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी वाचलेला आहे. ओके, मांडला. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? ओके, प्लासीची लढाई जी आहे ती कोणत्या साली झाली असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. विद्यार्थी मित्र प्लासीची लढाई ही आपल्या सर्वांना माहिती आहे. ही 1757 मध्ये झाली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर ब 1757 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर इंग्रजी सत्तेचा पाया कुठे घातला गेला? बंगालमध्ये, गोव्यात, मद्रासमध्ये की मुंबईमध्ये? तर प्लासीच्या लढाईनंतर जो आहे इंग्रजी सत्तेचा पाया हा भारतामध्ये रोवला गेला. त्यामुळे बंगालमध्ये ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बंगालमध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. भारत आणि रिकामी जागा यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोप, अमेरिका, आफ्रिका की स्वित्झर्लंड? तर विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी भारत ओके भारत आणि युरोप यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळापासून काय प्राचीन काळापासून जे आहे ते व्यापारी संबंध होते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या प्रांतात झाली? ओके, 1857चा जो उठाव होता याची सुरुवात कोणत्या प्रांतामध्ये झाली बरं? तर विद्यार्थी मित्र 1857च्या उठावाची सुरुवात ही बघा मद्रास, मुंबई, हैदराबाद की बंगाल? तर या बंगाल प्रांतामध्ये झाली होती. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यानंतर पुढील प्रश्न बघा. मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटण यांनी कोणती रिकामी जागा या दिवशी बंड करून उठली? ओके, कोणती पलटण आहे या ठिकाणी कोणत्या दिवशी बंड करून उठली होती? 10 मे 1857, 12 मार्च 1857, 29 मार्च 1857 की 1 मे 1857? विद्यार्थी मित्र मेरठ छावणीमधील जी संपूर्ण भारतीय पलटण आहे ही
जी आहे विद्यार्थी मित्रो 29 मार्च 1857 रोजी जी आहे ती बंड करून उठली होती. ऑप्शन नंबर क 29 मार्च 1857 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कजाळ सिंग यांच्या नेतृत्वात कोणत्या भागात भिल्लांनी उठाव केला? ओके, कजाळ सिंग यांच्या नेतृत्वामध्ये भिल्लांनी कोणत्या भागात उठाव केला? विदर्भ, मराठवाडा, खानदेश की पश्चिम महाराष्ट्र? तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा, कजाळ सिंग यांच्या नेतृत्वामध्ये जो आहे कोणी उठाव केला, भिल्लांनी कोणत्या ठिकाणी उठाव केला होता? तर विद्यार्थी मित्रो कजाळ सिंग यांच्या नेतृत्वात भिल्लांनी खानदेशमध्ये उठाव केला. ऑप्शन नंबर सी खानदेश हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, 1857च्या उठावाच्या पराभवानंतर ओके 1857च्या उठावाच्या पराभवानंतर नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल ओके बघा 1857च्या उठावाच्या पराभवानंतर विद्यार्थी मित्रो नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी कोठे आश्रय घेतला? ओके, यांनी कोठे आश्रय घेतला? आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रो IMP आहे. यापूर्वी हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा यांनी कोठे आश्रय घेतला होता? चीन, नेपाळ, भूटान की अमेरिका? तर यांनी नेपाळ या ठिकाणी आश्रय घेतला होता. ऑप्शन नंबर बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, नेपाळ या ठिकाणी त्यांनी आदेश जॉय आश्रय घेतला होता. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग कोणत्या साली सुरू केला? ओके, इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे मार्ग कधी सुरू केला? 1900 बघा या ठिकाणी इसवी सन 1800, इसवी सन 1853, इसवी सन 1730 की 1680? तर विद्यार्थी मित्र 1853 मध्ये जो आहे पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे ओके या ठिकाणी सुरू झाली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर ब इसवी सन 1853 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, इसवी सन 1853 मध्ये ज्या ब्रिटिशांनी जो आहे भारतामध्ये रेल्वे मार्ग जो सुरू केला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने 1829 मध्ये डॅश डॅश ही चाल बंद केली. कोणती चाल? सतीप्रथा जी आहे ती बंद करण्यात आली होती. बघा, केशवपण, बालविवाह, सतीची चाल की देवदासी? विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर क सतीची चाल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्यामुळे जे काय यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने 1829 मध्ये सती प्रथा जी आहे ती भारतामध्ये बंद केली. ओके, सती प्रथा. यानंतर पुढचा प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? यावरती देखील आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप आहेत विद्यार्थी मित्र. राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या प्रती स्थापना केली, कोणत्या समाजाची स्थापना केली? राजा राममोहन रॉय यांनी बघा विद्यार्थी मित्र ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828 मध्ये. ओके, या ठिकाणी 1828 मध्ये जे ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली होती. ऑप्शन नंबर अ ब्राह्मो समाज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, आधुनिक भारताचे जनक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते. ओके, आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखल्या जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. तर पहा, आधुनिक भारताचे जनक म्हणून बघा स्वामी दयानंद सरस्वती, डॉक्टर राजा राममोहन रॉय, गोपाळ कृष्ण गोखले की गोपाळ हरी देशमुख? तर विद्यार्थी मित्र आधुनिक भारताचे जनक म्हणून राजा राममोहन रॉय यांना ओळखले जाते. पर्याय क्रमांक ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आधुनिक भारताचे जनक कोण? राजा राममोहन रॉय यांना म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, प्रभाकर या साप्ताहिकातील लोकहितवादी या टोपण नावाने यापैकी कोण लेखन करत होते? ओके, प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने कोण लेखन करायचं? राजा राममोहन रॉय, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ कृष्ण गोखले की गोपाळ गणेश आगरकर? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, गोपाळ हरी देशमुख हे प्रभाकर याच्यामध्ये लोकहितवादी ओके लोकहितवादी या नावाने काय करायचे? लेखन करायचे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना कोणत्या भारतीय समाज सुधारकांनी विरोध केला? राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी राजा राममोहन रॉय ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर अलीगड येथे शिक्षण संस्था कोणी सुरू केली? अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था कोणी सुरू केली होती? तर विद्यार्थी मित्र अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था जी आहे ही सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केली होती. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर स्त्री पुरुष तुलना या आपल्या पुस्तकातून स्त्रियावरील अन्यायाला कोणी वाचा फोडली? ओके, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकातून जे आहे स्त्रियावरील अन्यायाला वाचा कोणी फोडली? बघा, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले की सरोजिनी नायडू? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे विद्यार्थी मित्र? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ आहे ताराबाई शिंदे यांचा. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ताराबाई शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवरती आहे. पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली शारदा सदन ही संस्था कशासाठी होती? बाल शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी, विधवा शिक्षणासाठी की विधवांना आश्रय देण्यासाठी? तर विद्यार्थी मित्र पंडिता रमाबाई ओके पंडिता रमाबाई स्थापन केलेली शारदा सदन ही जी संस्था होती ही कशासाठी प्रसिद्ध होती, कशासाठी होती? तर विद्यार्थी मित्र बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी
विधवा विवाह शिक्षणासाठी ही जी आहे शारदा सदन ही संस्था त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केली? तर विद्यार्थी मित्र, महाराष्ट्रभर वाचनालयाची चळवळ जी आहे ही गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय आहे? पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न बघा, आपले सुधारणा विषयक विचार लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी हास्य संजीवनी, ओके, कोणतं म्हटलं या ठिकाणी? हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? पंडित विद्यासागर, वीरेश लिंगम पंतलू, गोपाळ गणेश आगरकर की नारायण गुरु? तर विद्यार्थी मित्र, हास्य संगम हे जे वृत्तपत्र आहे वीरेश लिंगम पंतलू यांनी सुरू केलं होतं. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती कोण? बघा, इष्ट असेल ते बोलेल आणि साध्य असेल ते करेल या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती कोण खालीलपैकी? बघा, गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, ओके, गोपाळकृष्ण गोखले की राम गणेश गडकरी? तर कोण प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्र या बाबीसाठी? तर या बाबीसाठी प्रसिद्ध असणारी व्यक्ती आहे बघा ऑप्शन नंबर अ, गोपाळ गणेश आगरकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी यांचं काय म्हणणं आहे की इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत गोपाळ गणेश आगरकर. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 मध्ये कोठे भरले होते? ओके, कोठे भरले? मुंबई, कोलकाता, नागपूर की दिल्ली? तर विद्यार्थी मित्र, जे पहिलं अधिवेशन होते मुंबई या ठिकाणी भरलं होतं. ओके, ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ओके, राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्र, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. ऑप्शन नंबर 1. सॉरी, पहिल्या अधिवेशन जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष जे होते हे व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. ओके, व्योमेशचंद्र बॅनर्जी. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर लॉर्ड कर्झन याने इसवी सन डॅश डॅश मध्ये बंगालची फाळणी केली. ओके, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कधी केली होती विद्यार्थी मित्र? 1920, 1915, 1910 की 1905? विद्यार्थी मित्र, लॉर्ड कर्झन याने जी आहे बंगालची फाळणी ही कधी केली होती? तर 1900 बघा, बंगालची फाळणी विद्यार्थी मित्र 1905 मध्ये करण्यात आली होती. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बंगालची फाळणी 1905 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्र 1911 मध्ये जी आहे लॉर्ड हार्डिंग्ज यांनी ती काय रद्द केली. 1911 मध्ये रद्द देखील करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या, बंगालच्या फाळणी विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला डॅश डॅश आंदोलन म्हणतात? सविनय कायदेभंग, चले जाव, वंगभंग की खिलाफत? तर बंगालच्या फाळणी विरुद्ध जे आंदोलन सुरू होतं विद्यार्थी मित्र त्याला वंगभंग आंदोलन असे म्हणतात. ओके, ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वंगभंग हे त्या आंदोलनाचं नाव होतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? ओके, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली विद्यार्थी मित्र? तर पहा, मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 मध्ये करण्यात आली होती. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, वंगभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर वंगभंग चळवळीचे नेतृत्व विद्यार्थी मित्र कोणी केले होते बरं? ऑप्शन बघा, व्योमेशचंद्र बॅनर्जी. 2 या ठिकाणी पहा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी आणि अॅनी बेझंट. तर वंगभंग चळवळीचं जे नेतृत्व आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर ब सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली? मी यापूर्वी सांगितलं, बंगालची फाळणी जी आहे विद्यार्थी मित्र ही 1911 मध्ये रद्द करण्यात आली होती. कोणी रद्द केली होती? तर लॉर्ड हार्डिंग्ज. ओके, लॉर्ड हार्डिंग्ज यांनी ही बंगालची फाळणी रद्द केली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, अॅनी बेझंट यांनी रिकामी जागा येथे होम रूल लीगची स्थापना केली. ओके, अॅनी बेझंट यांनी रिकामी जागा येथे होम रूल लीगची स्थापना केली. मुंबई, कोलकाता, चेन्नई की दिल्ली? तर विद्यार्थी मित्र, अॅनी बेझंट ज्या होत्या अॅनी बेझंटने बघा तर चेन्नई या ठिकाणी जे होम रूल लीगची स्थापना केली होती. ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर लोकमान्य टिळकांचे रिकामी जागा साली निधन झाले. ओके, लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले होते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, लोकमान्य टिळकांचे निधन हे 1920 मध्ये झालं. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, ब या ठिकाणी 1920 साली जे आहे ते लोकमान्य टिळकांचं निधन झालं होतं. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या साली भारतात आले? ओके, पहा, गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या साली भारतात आले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. 1915,
1920, 1917 की 1919? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, महात्मा गांधीजी जे आहेत ते भारतामध्ये कोणत्या साली आले? तर 1915 मध्ये आले. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. त्यानंतर लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? ओके, पहा, लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरुद्ध निदर्शने झाली, त्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले होतं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ऑप्शन बघा, एक आहे लाला हरदयाळ, ब लाला लाजपत राय, 3 बिपिनचंद्र पाल आणि ड आहे लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्र या ठिकाणी लाहोर येथे जे अधिवेशन झालं होतं, ओके, सायमन कमिशन विरुद्ध जे अधिवेशन होतं त्या निदर्शनाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर त्या निदर्शनाचं नेतृत्व हे लाला लजपतराय यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी इत्यादी पुस्तके कोणी लिहिली आहेत? बघा विद्यार्थी मित्र, हा प्रश्न IMP कॅटेगरीचा आहे, परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप आहेत. यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी इत्यादी पुस्तके कोणी लिहिली? लाला हरदयाळ, लाला लजपतराय, पंडित नेहरू की भगतसिंग? विद्यार्थी मित्र ही पुस्तक कोण लिहिली आहेत? लाला लजपतराय यांनी लिहिली आहेत. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी या पुस्तकाचे लेखक कोणी केले आहेत? लाला लजपतराय यांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या तारखेला निघाली? ओके, दांडी यात्रा जी आहे ही साबरमती आश्रमातून कोणत्या तारखेस निघाली असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. बघा, 12 मार्च 1930, 10 मार्च 1925, 12 मार्च 1932 की 10 मार्च 1935? तर विद्यार्थी मित्र दांडी यात्रा ही 12 मार्च 1930 मध्ये जी आहे साबरमती आश्रमातून निघाली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा, साबरमती ते दांडी हे अंतर किती किलोमीटरचं आहे? ओके, साबरमती ते दांडी हे अंतर किती किमी आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र साबरमती ते दांडी हे अंतर एकूण 385 किमी ओके आहे, म्हणजे 385 किलोमीटर एवढं लांब आहे. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, तिसऱ्या गोलमेज परिषदेत इंग्लंडचे प्रधानमंत्री डॅश डॅश यांनी जातीय निवाडा घोषित केला. हा प्रश्न IMP आहे. जातीय निवाडा घोषित करणारे इंग्लंडचे पंतप्रधान कोण? क्लेमेंट ॲटली, रॅमसे मॅकडोनाल्ड, लॉर्ड डफरिन की सर जॉन सायमन? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणी जाहीर केला जातीय निवाडा? तर जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला होता विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, त्यानंतर वायव्य सरहद्द प्रांतात डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंग सुरू झाले. हा प्रश्न आपण यापूर्वी क्लासमध्ये घेतलेला आहे विद्यार्थी मित्र. खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी असे देखील म्हणतात. ओके, काय म्हणतात यांना? सरहद्द गांधी या टोपण नावाने देखील ओळखतात. त्यामुळे ऑप्शन नंबर ब सरहद्द गांधी म्हणजेच खान अब्दुल गफार खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, रिकामी जागा साली पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. ओके, रिकामी जागा साली पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती. ऑप्शन बघा, 1897, 1897, 1899, 1890 आणि 1885. तर पुण्यामध्ये प्लेगची साथ कधी पसरली होती विद्यार्थी मित्र? तर पुण्यामध्ये प्लेगची साथ जी आहे ही 1897 मध्ये पसरली होती. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अभिनव भारती संघटना 1904 साली नाशिक येथे बाबाराव सावरकर आणि डॅश डॅश यांनी स्थापन केली. ओके, बघा नाशिक या ठिकाणी अभिनव भारती 1904 साली संघटना कोणी स्थापन केली होती विद्यार्थी मित्र? तर बाबाराव सावरकर आणि त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केली होती. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. अभिनव भारत म्हटलं तर विनायक दामोदर सावरकर हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागामध्ये अनुशीलन समिती. ओके, पहा रिकामी जागामध्ये अनुशीलन समितीची क्रांतिकारी संघटना बारिंद्र कुमार आणि जतींद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केली. कोठे स्थापन केली? ओके, मुंबई, चेन्नई, बंगाल की बिहार? कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली विद्यार्थी मित्र? तर ही बंगाल प्रांतात स्थापन करण्यात आली होती. ऑप्शन नंबर क बंगाल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी रिकामी जागामध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. ओके, येथे बघा कोणत्या ठिकाणी? लंडन, मद्रास, अमेरिका की फ्रान्स? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी विद्यार्थी मित्र पहा या ठिकाणी यांनी लंडन या ठिकाणी ज्या इंडिया हाऊसची स्थापना केली होती. ऑप्शन नंबर ए लंडन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, इंडिया हाऊस कुठे आहे? लंडन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. यानंतर ब्रिटिश अधिकारी कर्जन वायली याचा इंडिया हाऊसच्या चळवळीला विरोध होता म्हणून रिकामी जागा या क्रांतिकारकाने त्याची हत्या केली. ओके, कर्जन वायलीची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? बघा विनायक दामोदर सावरकर, लाला हरदयाळ, सच्चिदानंद सन्याल की मदनलाल धिंगरा? तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे?
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, मदनलाल धिंगरा या अधिक क्रांतिकाराने काय केली, तर या ठिकाणी इंडिया हाऊसला विरोध करणाऱ्या कर्झन वायली याची हत्या केली. ओके, मदनलाल धिंगरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे या ठिकाणी, रिकामी जागा देशातील स्टुटगार्ड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मादाम कामा यांनी रिकामी जागा तयार केलेला, ओके, यांनी तयार केलेला भारताचा ध्वज फडकवला होता. ओके, बघा स्टुटगार्ड परिषद कोणती भरली होती, ब्रिटन, जर्मनी, जपान की अमेरिका. तर स्टुटगार्ड ही जी परिषद आहे विद्यार्थी मित्र, ही कोणत्या ठिकाणी भरली होती, तर ही जर्मनी या ठिकाणी भरली होती. ऑप्शन नंबर ब, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, स्टुटगार्ड हे कुठे आहे, जर्मनी येथे. काय, भारताचा ध्वज कोणी तयार केला होता, तर मादाम कामा यांनी तयार केलेला हा ध्वज त्या ठिकाणी फडकवण्यात आलेला होता. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला मिळत आहेत. बघा, उद्याला मुंबई उच्च न्यायालय भरतीचा पेपर आहे, त्यामुळे या ठिकाणी फास्ट रिव्हिजन म्हणून आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण इतिहासा संदर्भात प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. नक्कीच या व्हिडिओचा फायदा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये होईल. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. पहा, हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन ही क्रांतिकारी संघटना 1924 साली स्थापन झाली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिकामी जागा येथे काकोरी रेल्वे स्टेशनवर सरकारी खजिना लुटला. ओके, काकोरी रेल्वे स्टेशनवर खजिना कोणत्या साली लुटला, या ठिकाणी असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, बघा 2 ऑगस्ट 1920, 5 ऑगस्ट 1920, 22, 9 ऑगस्ट 1925 की 11 ऑगस्ट 1930. तर विद्यार्थी मित्र 9 ऑगस्ट 1925 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या गुप्त संघटनेची स्थापना कोणत्या साली केली. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, ही जी गुप्त संघटना आहे, या गुप्त संघटनेची स्थापना विचारलेली आहे आपल्याला. बघा, इसवी सन 1922, इसवी सन 1929, इसवी सन 1931, इसवी सन 1933. ओके, तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी इसवी सन 1922 मध्ये या संघटनेची गुप्त संघटनेची स्थापना करण्यात आली होती. कोणती, तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन. ओके, कोणी स्थापन केली होती, भगतसिंग, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद यांनी ही स्थापन केलेली होती. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. लाला लजपत राय यांच्या मृत्यूला कोणता ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता. ओके, लाला लजपत राय यांच्या मृत्यूला कोणता ब्रिटिश अधिकारी जबाबदार होता, रॅड, सॉडर्स, कर्झन वायली की रॅजन कर्झन फॅरे. विद्यार्थी मित्र, सॉडर्स ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. हे ब्रिटिश अधिकारी काय होता, तर लाला लजपत राय यांच्या मृत्यूला जबाबदार होता. यानंतर चितगाव कट कोणत्या क्रांतिकारकाशी संबंधित आहे. ओके, चितगाव कट हा जो ह्या कोणत्या क्रांतिकारी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. सूर्यसेन, राजकुमार, चंद्रशेखर आझाद की जयप्रकाश नारायण. चितगाव कट हा सूर्यसेन या क्रांतिकारकाशी संबंधित आहे. ऑप्शन नंबर अ आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. बंगालमध्ये, ओके, बंगालमध्ये रिकामी जागा ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. बंगालमध्ये रिकामी जागा ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अभिनव भारत, गदर पार्टी संघटना, हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन आणि अनुशीलन समिती. तर बंगालमध्ये कार्यरत असणारी कोणती संघटना आहे विद्यार्थी मित्र. ओके, बंगालमध्ये म्हटलेलं आहे या ठिकाणी, लक्षात द्या. बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अनुशीलन समिती जी आहे बंगालमध्ये कार्यरत असणारी संघटना होय. यानंतर पुढील प्रश्न बघा. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते. ओके, सेना विभागाचे प्रमुख सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लहरी, अशफाक उल्ला खान की चंद्रशेखर आझाद. तर विद्यार्थी मित्रो, सेना विभागाचे प्रमुख कोण होते या ठिकाणी, तर चंद्रशेखर आझाद. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा चंद्रशेखर आझाद जे आहेत, चंद्रशेखर आझाद जी हे काय होते, तर या ठिकाणी हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन जो आहे, ओके, त्या संघटनेचे काय होते, तर या ठिकाणी सेना विभागाचे प्रमुख होते. कोणत्या, सेना जो विभाग होता सेनेचे काय होते, हे प्रमुख त्या ठिकाणी होते. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. दुसरे महायुद्ध डॅश डॅश साली सुरू झाले. ओके, दुसरे महायुद्ध जे आहे हे कोणत्या साली सुरू झाले असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 1939, 1940, 1938 की 1937. तर दुसरे महायुद्ध 1939 साली सुरू झालं होतं. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर अ. यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली. तर सर्वांना माहिती आहे हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. पहिले वैयक्तिक सत्याग्रही आचार्य विनोबा भावे. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हटलं तर विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही या ठिकाणी आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा. मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 साली झालेल्या अधिवेशनात डॅश डॅश हा ठराव मांडला गेला. ओके, कोणता ठराव मांडला गेला, वंगभंग, चले जाव, सायमन गो बॅक की स्वातंत्र्य. बघा विद्यार्थी मित्र,
या ठिकाणी चले जाव हा ठराव मांडण्यात आला होता. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मुंबई अधिवेशनामध्ये हा मांडण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे पहा. नंदुरबार जिल्ह्याचे विद्यार्थी शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल आणि घनश्याम आणि शशीधर हे कोणत्या आंदोलनामध्ये शहीद झाले? ओके, हे कोणत्या आंदोलनामध्ये शहीद झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा ऑप्शन बघा या ठिकाणी सायमन गो बॅक, चले जाव, असहकार आणि वंगभंग. हे कोणत्या आंदोलनामध्ये शहीद झाले होते? तर हे चले जाव आंदोलनामध्ये शहीद झाले होते. त्यामुळे ऑप्शन नंबर ब चले जाव हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी रिकामी जागा येथे आझाद हिंद रेडिओ केंद्र सुरू केले. ओके, बघा सुभाषचंद्र बोसजी यांनी कोणत्या ठिकाणी आझाद हिंद रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं? जपान, बर्लिन, काठमांडू की जमैका? तर कोणत्या ठिकाणी सुरू केलं होतं विद्यार्थी मित्र? तर बर्लिन या ठिकाणी जे आहे आझाद हिंद रेडिओ केंद्र हे सुरू करण्यात आलं होतं. ओके, आझाद हिंद रेडिओ केंद्र हे बर्लिन या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये कमेंटमध्ये मला तुम्ही पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. ओके विद्यार्थी मित्र, बघा मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. ते व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन बघायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करायचा आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.